हॅलो स्टुडंट्स, आता आपण सॉल्व करणार आहोत प्रॉब्लेम नंबर 20 आणि प्रॉब्लेम नंबर 23. हे दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 20 आणि प्रॉब्लेम नंबर 23. आता आपण 20वा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर 20वा प्रॉब्लेम जो आहे, अशोक लिमिटेड परचेस्ड बिल्डिंग वर्थ ₹2,50,000 अँड प्लांट अँड मशिनरी वर्थ ₹1,20,000. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मागच्या प्रॉब्लेममध्ये फक्त आपण एकच ॲसेट परचेस केलं होतं. आता याच्यात दोन ॲसेट परचेस केली, म्हणजे बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी ही दोन ॲसेट्स आपण परचेस केलेली आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, इकडे बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी या दोघांना डेबिट द्यायचं आहे. बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी दोघांना डेबिट द्यायचं आहे. आणि आपण परचेस केलं आहे बिशॉप लिमिटेडकडनं, आणि बिशॉप लिमिटेडला आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे. आता नीट लक्ष द्या. 2.5 लाख आणि 1,20,000 या अमाऊंटला आपण परचेस केलेलं आहे, म्हणजे टोटल 3,70,000ला परचेस केलं आहे. टोटल आहे 3,70,000. तर 3,70,000च्या बदल्यात आपण त्यांना 3,60,000 देणार आहोत. आपण त्यांना 3,60,000 देणार आहोत, म्हणजे आपला 10,000चा फायदा आहे. आपला 10,000चा फायदा आहे, त्यांचं 10,000चं नुकसान आहे. आता जो फायदा आहे तो ॲसेटचा फायदा आहे, तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करू शकत नाही. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं डिबेंचर इंटरेस्ट आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं होतं, कारण ते काय, ते रेव्हेन्यू लॉस होते. आणि ॲसेट्सवरचा जो प्रॉफिट किंवा लॉस असतो तो कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस असतो. तर इकडे आपण ॲसेट्स परचेस करताना जो आपला प्रॉफिट झाला आहे तो कॅपिटल रिझर्वमध्ये जाणार. ओके, तर आता इथे या प्रॉब्लेमच्या फक्त दोन एंट्री येतील. पहिली एंट्री ॲसेट्स परचेस करायची, पहिली एंट्री ॲसेट्स परचेस करायची. आणि पुढे काय म्हटलं आहे, टू बी सॅटिस्फाईड बाय 3,600 17% डिबेंचर्स ऑफ ₹100 each, म्हणजे दुसरी एंट्री त्यांचे पैसे सेटल करण्याची. अशा दोन एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. शो एंट्रीज इन द बुक्स ऑफ अशोक लिमिटेड. अशोक लिमिटेडच्या बुक्समध्ये आपल्याला दोन एंट्रीज करायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा आपल्याला हेडिंग टाकायचं आहे, 20वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे इन द बुक्स ऑफ जे आहे अशोक लिमिटेड. आता पहिली एंट्री आपण जी करणार आहोत, आपण इथे ॲसेट्स परचेस करणार, तर जे दोन्ही ॲसेट्स आहेत त्याला आपण डेबिट देणार. तर इकडे आपण बिल्डिंग घेतली 2.5 लाखाची, तर इकडे लिहायचं बिल्डिंग अकाउंट डेबिट. बिल्डिंग अकाउंट, आपण बिल्डिंग अकाउंटला काय करणार, डेबिट देणार. आणि त्याच्यानंतर आपण प्लांट अँड मशिनरी घेतली आहे, बिल्डिंग घेतली आहे 2.5 लाखाची, आणि प्लांट अँड मशिनरी 1,20,000ला आपण घेतलेली आहे. तर इकडे प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट. तर याची जी अमाऊंट आहे 1,20,000 आहे. आणि इकडे आपण जे क्रेडिट देणार आहोत ते कुणाकडनं आपण परचेस केलेलं आहे, टू बिशॉप लिमिटेड. बिशॉप लिमिटेडकडनं आपण परचेस केलेलं आहे. तर बिशॉप लिमिटेडला आपण क्रेडिट देणार आहोत, टू बिशॉप लिमिटेड अकाउंट. आता नीट लक्ष द्या, जसं मी मगाशी तुमच्याबरोबर डिस्कस केलं की इकडे 2.5 लाख आणि 1,20,000 या दोघांची जी टोटल आहे 3,70,000 आहे, पण त्याच्या बदल्यात आपण 3,60,000 देतोय. तर इकडे आपल्याला काय करायचं आहे, अजून एक क्रेडिट द्यायचं आहे बॅलन्सिंग करायला कॅपिटल रिझर्व अकाउंटला. तर इकडे कॅपिटल रिझर्व अकाउंटला आपण इथे क्रेडिट दिलं, नाही तर काय झालं असतं, आपलं अकाउंट लंगडं झालं असतं. पण आपण काय केलं, 10,000चं कॅपिटल रिझर्वला क्रेडिट दिलं. आपण प्रॉफिटला क्रेडिट देतोय, इथे 10,000चा आपला प्रॉफिट झालेला आहे. आपण 3,70,000चे ॲसेट्स घेतले, त्या बदल्यात त्यांना किती देणार आहोत, 3,60,000 देणार आहोत, आणि 10,000 आपला प्रॉफिट आहे. आणि त्याचं नरेशन आपण लिहूया, being purchased building and plant and machinery
बिल्डिंग परचेस, बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी, फ्रॉम बिशॉप लिमिटेड, फ्रॉम बिशॉप लिमिटेड. ठीक आहे. तर आता आपण ही पहिली एंट्री आपण केली जिकडे आपण ॲसेट्स परचेस केलेले आहेत. आता दुसरी एंट्री जी करायची आहे ती सेटलमेंटची करायची आहे. आता सेटलमेंट कशी केली आहे त्यांना आपण 17% डिबेंचर्स दिलेले आहेत. तर आपण इथे एंट्री कशी करायची, बिशॉप लिमिटेड अकाउंट डेबिट, बिशॉप लिमिटेड अकाउंट डेबिट टू 17% डिबेंचर्स, बिशॉप लिमिटेड अकाउंट डेबिट टू 17% डिबेंचर्स. त्यांना कितीचे डिबेंचर्स दिले आपण, 3,60,000चे डिबेंचर्स दिले, 3,60,000. नरेशन being allotted 17% debentures, being allotted 17% debentures to Bishop Limited. ओके. तर हा आपला प्रॉब्लेम झाला. आता 23वा प्रॉब्लेम तसा थोडासा मोठा आहे पण त्याच्यात एंट्रीज रिपीटेड आहे. म्हणजे मेन 2 एंट्रीज आहेत आणि त्याच्यानंतर 4 एंट्री या रिपीटच होत आहेत. तर आपण सॉल्व करूया. ऑलरेडी आपण अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे डिस्काउंटवाला आपण केलेला आहे. फक्त याच्यात आपल्याला लेजर बनवायचं आहे. म्हणजे डिस्काउंट आणि मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण जे डिबेंचर इंटरेस्ट कन्सिडर केलं होतं ते या प्रॉब्लेममध्ये आहे. तर आपल्याला मागचा जो प्रॉब्लेम केला त्याच्यात 1 वर्षाचं केलं होतं. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 5 वर्षाचं करायचं आहे. म्हणजे 4 एंट्रीज तुम्हाला 5 वेळा करायच्या आणि शिवाय त्याच्याबरोबर तुम्हाला लेजरही करायचं आहे. ठीक आहे. तर मी प्रॉब्लेम वाचतो. प्रॉब्लेम नंबर 23. तर हा जो प्रॉब्लेम आहे, ऑन 1 एप्रिल 2017 शेरू लिमिटेड इश्यूड 1,12% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच. 1,00,000 डिबेंचर 100 रुपयाचे म्हणजे 1 कोटीचे ॲट अ डिस्काउंट ऑफ 5%. म्हणजे इथे डिस्काउंट दिला गेला आहे 5%. रिडीमेबल ऑन 31 मार्च 2022. म्हणजे आपल्याला त्यांची जी परतफेड करायची आहे ती 31 मार्च 2022ला करायची. आता नीट लक्ष द्या. 1 एप्रिल 2017 पासून 31 मार्च 2022 पर्यंत ही 5 वर्ष आहेत. 5 वर्षाने आपल्याला त्यांचे पैसे परत करायचे. पुढे काय म्हटलंय, द इश्यूड वॉज ओव्हर सबस्क्राईब बाय 20,000 डिबेंचर्स. म्हणजे आपल्याला 20,000 डिबेंचरचे पैसे जास्त मिळाले होते. म्हणजे टोटल आपल्याला हवेत 1,00,000 आणि 20,000 जास्त मिळाले. म्हणजे टोटल 1,20,000 डिबेंचर ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. 1,20,000 आणि 1,20,000 वरती किती आपल्याला पैसे मिळाले, 100ची फेस व्हॅल्यू आहे. 100ची फेस व्हॅल्यू आहे, 5% डिस्काउंट आहे. तर 100 वरती 5%, 5 रुपये कमी केले, आपल्याला 95 रुपये मिळाले. 1,20,000 डिबेंचरवरती आपल्याला 95 रुपये मिळाले. आता आपल्याला काय करायचं आहे, या 1,20,000 पैकी 1,00,000चे आपल्याला डिबेंचरला ट्रान्सफर करायचे आणि उरलेले जे 20,000 आहेत ते आपल्याला परत करायचे. तसं म्हटलेलं आहे, हु हॅव रिफंडेड देअर मनी. त्यांचे पैसे आपल्याला त्यांचे पैसे आपण परत केले. त्याच्यानंतर इंटरेस्ट इज पेड ॲन्युअली ऑन 31 मार्च. इंटरेस्ट आपण डिबेंचर इंटरेस्ट पे करतो 31 मार्चला. पुढे असं म्हटलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स. खरं म्हणजे 2च एंट्र्या करायच्यात पण आपल्याला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे म्हणून आपण सगळ्या एंट्र्या करणार आहोत. त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. तर डिस्काउंटचं अकाउंट ओपन करायचं आहे. नंतर पुढचं आहे इंटरेस्ट अकाउंट, म्हणजे डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट ओपन करायचं आहे. नंतर डिबेंचर होल्डर्स अकाउंट ओपन करायचं आहे. ॲझ्युमिंग TDS इज डिडक्टेड ॲट 10%. म्हणजे 10% TDS त्याच्यातनं वजा केलेला आहे. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण जर्नलचा फॉर्मॅट बनवूया. तर हा प्रॉब्लेम आहे 23 शेरू लिमिटेडचा प्रॉब्लेम आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर आता इथे इन द बुक्स ऑफ शेरू लिमिटेड
आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आपल्याला त्याचे जे पैसे मिळाले 2017 एप्रिल 1ला मिळाले. 2017ला एप्रिल 1ला आपल्याला त्याचे पैसे मिळाले. ओके, तर त्यावेळेला आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री आपल्याला करायची. तर आता इथे आपल्याला 1,20,000 डिबेंचरवरती आपल्याला 95 रुपये मिळाले. 1,20,000 वरती आपल्याला किती मिळाले? 95 रुपये आपल्याला इकडे मिळाले. 5 रुपयाचा डिस्काउंट आहे. 20,000 आपल्याला जास्त डिबेंचरचे पैसे मिळाले. तर पुढच्या एंट्रीमध्ये आपण 20,000चे पैसे त्यांना परत करणार. being received debenture application money on 1,20,000 debentures. ठीक आहे. आता पुढे हे जे ॲप्लिकेशनचे पैसे आहेत हे आपण डिबेंचर्सला ट्रान्सफर करणार. आता पुढची एंट्री करूया. आता हे पैसे जे आहेत, आता 12% डिबेंचर ॲप्लिकेशन आपल्याला जे मिळाले ते 1,14,00,000 मिळाले. 1,14,00,000. आता याच्यात डिस्काउंट आहे. तर डिस्काउंट कितीचा आहे? आपल्याला टोटल 1,20,000 मिळाले, पण आपल्याला इथे 1,00,000च घ्यायचा आहे. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स आपल्याला जो घ्यायचा आहे तो 1,00,000 इंटू 5 एवढाच घ्यायचा आहे. 1,00,000 इंटू 5 5,00,000चा डिस्काउंट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 12% डिबेंचर आपल्याला इथे टाकायचे 1,00,000 इंटू 100. 1,00,000 इंटू 100 टाकायचे. त्याच्यानंतर प्रीमियम ऑन रिडम्शन नाही येणार इकडे, इथे बँक येणार. आपण रिफंड करतोय. आपल्याला जे 20,000 इंटू 95 मिळालेले आहेत एक्स्ट्रा पैसे ते आपण काय करतोय? रिफंड करतोय. तर इकडे 20,000 इंटू 95 हे आपण रिफंड केले. 20,000 इंटू 95 हे आपण काय करतोय? रिफंड करतोय. ठीक आहे. तर ही एंट्री आपण केली. बिंग ट्रान्सफर डिबेंचर ॲप्लिकेशन मनी टू 12% डिबेंचर्स अँड रिफंडेड एक्सेस ॲप्लिकेशन मनी. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला 4 एंट्रीज करायच्या आहेत आणि त्या 4 एंट्रीज आपल्याला 31 मार्चला 5 वर्ष रिपीटेड करायच्या आहेत. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण ज्या केल्या होत्या डिबेंचर इंटरेस्ट पे करायच्या एंट्रीज, त्या 4 एंट्रीज डिबेंचर इंटरेस्ट आणि डिस्काउंट पे करायच्या 4 एंट्रीज आपल्याला 5 वर्ष करायच्या. 4 एंट्रीज 5 वर्ष आपल्याला करायच्या. तर आपण स्टार्ट करूया. तर आता आपण एंट्री ज्या स्टार्ट करणार त्या 2018 पासून करणार. 2018 मार्च 31. 2018 मार्च 31 पासून आपण एंट्री स्टार्ट करणार. ठीक आहे. तर पहिल्यांदी आपल्याला 1 कोटीवरती 12% पे करायचे. तर इकडे 1 कोटीवरती आपल्याला 12% पे करायचे. 1 कोटीवरती 12% 12 लाख होतात. ओके. त्याच्यावरती टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स 10%, 1,20,000.
1,20,000 आणि उरलेले आपल्याला पे करायचे आहेत. उरलेले 10,80,000 पे करायचे. ओके, तर आता 1 कोटीवरती 12% 12 लाख, 12 लाखपैकी 10% 1,20,000 कट केले, 10,80,000 आपण पे केले. आता इथे आपण काय करणार, आपला हे उरलेले 10,80,000 पे करणार. इथे उरलेले 1,20,000 जे आहेत TDS पे करणार. असे दोन्ही आपण पे करणार. 10,80,000 उरलेले आणि 1,20,000 TDS असे दोन्ही पे करणार, जसं आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पे केलं होतं तसंच. ठीक आहे. त्याच्यानंतर याची जी डेट आहे 31 मार्च. या चारही एंट्रीजची डेट 31 मार्च राहील. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एकदाच इंटरेस्ट पे करायला सांगितलं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण दोनदा पे करत होतो, म्हणजे 30 जूनला आणि 31 मार्चला आपण दोनदा पे करत होतो. आता या प्रॉब्लेममध्ये आपण एकदाच पे करतोय. तर आता ही एंट्री झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे डिबेंचर इंटरेस्ट आहे हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. हे इंटरेस्ट आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे. तर हे 12 लाख इंटरेस्ट आपण कुठे ट्रान्सफर केलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि शेवटची एंट्री आपल्याला जो डिफरन्स आहे, आपण 2017 साली इश्यू केले आणि 2022 साली रिडीम करणार आहोत, तर त्या दोघातला फरक आहे 5 वर्षाचा. आणि आपल्याकडे डिस्काउंटची अमाऊंट आहे 5 लाख. तर ही 5 लाख आपल्याला दरवर्षी 1/5 प्रमाणे राईट ऑफ करायची आहे. तर ती पण एंट्री आपण 31 मार्चलाच करणार. तर इकडे 5 लाखाचे 1/5 1 लाख आपण राईट ऑफ करणार. तर इकडे 5 लाख ही अमाऊंट आहे. 5 लाख अमाऊंटचे 1/5 म्हणजे 1 लाख रुपये दरवर्षी राईट ऑफ करणार. तर आता या ज्या 4 एंट्र्या आहेत, पहिली डिबेंचर इंटरेस्ट आपण घेतलं, परत एकदा समजवतो मी तुम्हाला. 10 लाखावरती 12% डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट 12 लाख, त्याच्यातनं 10% TDS आपण कमी केला, 1,20,000 कमी केला आणि उरलेला 10,80,000 आपल्याला होल्डर्सना पे करायचे आहेत. तर ही पहिली एंट्री रेकॉर्ड करण्याची झाली. पुढची जी एंट्री आहे ती पे करायची आहे. तर आपण काय करतो, डिबेंचर होल्डर अकाउंट डेबिट ह्यांना किती पे करतो, 10,80,000. नंतर TDS अकाउंट डेबिट हे दोन्ही आपण पे करतो टू बँक अकाउंट, 12 लाख इथे पे केले. नंतर आपण काय केलं, 12 लाख जे डिबेंचर इंटरेस्टचे आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले. आणि शेवटची एंट्री आपण ॲक्च्युली इकडे डिस्काउंट पाहिजे, लॉस नाही. डिस्काउंट इथे. आणि शेवटची एंट्री इथे आपण डिस्काउंट जो आहे तो 1/5 अमाऊंट राईट ऑफ करणार. डिस्काउंट 5 लाखाचे 1/5 आपण राईट ऑफ करणार. ओके. आता या ज्या 4 एंट्र्या आहेत, या 4 एंट्र्या आपल्याला रिपीट करायच्या आहेत. आता तुम्ही नंतर लिहा, कारण इथे कसं थोडासा आपल्याला टाईमचा प्रॉब्लेम आहे. तर या 4 एंट्र्या मी कॉपी पेस्ट करतो. 2018 सालच्या या 4 एंट्र्या, या परत 4ही एंट्र्या 2019 मध्ये येणार. 4ही एंट्र्या आपल्या 2019 मध्ये आल्या. 2019, 2020, 2021 आणि 2022. या 2021 मध्ये येतील. आता 2001 कुठला, हे 18 झालं, 19 झालं, आता हे 20, 2020 अजून 2 वर्ष येतील, 2020, 21 आणि 22. तर या 4 एंट्र्या आपण 5 वर्ष रिपीट केलेल्या आहेत. जिथपर्यंत त्यांचे पैसे आपण परत करत नाहीत तिथपर्यंत इंटरेस्ट आणि लॉस डिस्काउंट आपल्याला राईट ऑफ करावा लागतो. 2021 आणि शेवटचं 2022. ठीक आहे. तर आपण 5ही वर्षाच्या एंट्र्या केल्या, त्याच 4 एंट्र्या 5 वेळेला रिपीट होणार. आता आपल्याला
इथे 3 अकाउंट्स ओपन करायचे आहेत. 3 अकाउंट्स कुठली? पहिलं जे आहे ते डिबेंचर इंटरेस्टचं अकाउंट, दुसरं जे आहे ते डिबेंचर होल्डर्स डिबेंचर एक मिनिट डिस्काउंट, पहिलं डिस्काउंटचं अकाउंट आहे, नंतर डिबेंचर इंटरेस्टचं अकाउंट आहे आणि नंतर डिबेंचर होल्डर्सचं अकाउंट आहे. तर अशी 3 अकाउंट ओपन करायचे. तर पहिल्यांदी आपण डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सचं अकाउंट ओपन करूया. तर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सचं अकाउंट आहे. आता नीट लक्ष द्या, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सचं जे अकाउंट आहे त्याला आपण कसं केलं आहे? पहिली एंट्री जी केली आहे दुसऱ्या एंट्रीमध्ये आपण डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सला इकडे डेबिट दिलेलं आहे. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सला आपण डेबिट दिलं आहे 5 लाखाचं. आणि जेव्हा डिस्काउंट राईट ऑफ केला तेव्हा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सला आपण इकडे क्रेडिट दिलं आहे. तर डिस्काउंटला पहिलं डेबिट द्यायचं, नंतर इथे क्रेडिट द्यायचं P&L अकाउंटला. ठीक आहे. तर आपण आता एंट्री स्टार्ट करूया. पहिली जी एंट्री येणार ती 2017ला येणार. 2017 एप्रिल 1 डिस्काउंटच्या डेबिटला टू 12% डिबेंचर्स. डिस्काउंटच्या डेबिटला येणार टू 12% डिबेंचर्स. टू 12% डिबेंचर्स. टू 12% डिबेंचर्स, त्याची जी अमाऊंट आहे 5 लाख. आता आपण काय करणार? 2018 31 मार्चला आपण तो प्रॉफिट अँड लॉसला दरवर्षी 1-1 लाख रुपये टाकणार. तर इथे काय लिहायचं? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1 लाख. ठीक आहे. तर आपण 5 लाखापैकी 1 लाख प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले. आता काय करणार? आपण क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करणार. पाच लाखापैकी 1 लाख गेले म्हणजे त्याचा क्लोजिंग बॅलन्स येणार 4 लाख. तर ही टोटल आपण घेऊया. टोटल 5 लाख ही कॅरी फॉरवर्ड करू. 5 लाख आणि इथे बॅलन्स 5 मधनं 1 गेले 4 लाख. ठीक आहे. म्हणजे टोटल आपला डिस्काउंट होता 5 लाखाचा. दरवर्षी 1-1 लाख आपल्याला इथे कमी करायचे. तर पहिल्या वर्षी 1 लाख कमी केले, राहिले 4 लाख. असे दरवर्षी 1-1 लाख रुपये आपल्याला कमी करत जायचं आहे. ठीक आहे. ओके. तर आता नीट लक्ष द्या. हे पहिल्या वर्षीचे कमी केले. आता आपण दुसऱ्या वर्षीचं सेम आपल्याला करायचं आहे. तर इकडे 2018 एप्रिल 1 इथे आपण काय करणार? हा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करणार. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. इकडचा कॅरी डाऊन, इकडचा काय होणार? बॅलन्स ब्रॉड डाऊन. बॅलन्स ब्रॉड डाऊन किती येणार? 4 लाख. बॅलन्स ब्रॉड डाऊन इकडचा 4 लाख. 4 लाख मधनं इकडनं 1 लाख गेले, 3 लाख राहिले. हे 2019 म्हणजे पहिलं 17-18 झालं. 17-18 नंतर 18-19ला बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड केला 4 लाखाचा. नंतर अमाऊंट राईट ऑफ केली 1 लाख आणि क्लोजिंग बॅलन्स 3 लाख. ओके. तर हे 2018-19 संपलं. तसंच दरवर्षी असंच करत राहायचं. नंतर पुढचं आहे 19-20. 19-20ला तेच करायचं आहे. पहिलं बॅलन्स ब्रॉड डाऊन केला 2019 एप्रिल 1ला बॅलन्स ब्रॉड डाऊन केला 3 लाख. नंतर 2020ला 1 लाख कमी केले, राहिले 2 लाख. म्हणजे तिसऱ्या वर्षी 3 लाखाचे 1 लाख कमी केले, राहिले 2 लाख. त्याच्यानंतर 2020-21ला पण तेच करायचं आहे.
2020-21ला आपण टेस्ट करतोय. तर इकडे 2 लाख घेतला आपण आणि ब्रॉड फॉरवर्ड केला, 1 लाख कमी केला, 1 लाख राहिला. ठीक आहे. आणि शेवटच्या वर्षी पण तेच करायचं आहे. शेवटच्या वर्षी क्लोजिंग बॅलन्स काय राहणार नाही, कारण 1 लाख बॅलन्स राहिलेला आहे. 1 लाखातनं 1 लाख गेले, बॅलन्स काहीच राहत नाही. तर इकडे 2021 बॅलन्स राहिला 1 लाख, त्याच्यातनं 1 लाख गेले आणि बॅलन्स काही राहिला नाही. ठीक आहे. तर आपण हे पहिलं जे अकाउंट बनवलं डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, त्याच्यानंतर पुढचं अकाउंट बनवायचं आहे आपल्याला डिबेंचर इंटरेस्ट. पुढचं जे अकाउंट आहे त्याचं नाव आहे डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर इंटरेस्ट. आता नीट लक्ष द्या. डिबेंचर इंटरेस्ट आपण काय करतोय, डिबेंचर इंटरेस्ट त्याचं TDS आणि उरलेली अमाऊंट ही आपण डिबेंचर होल्डरला ट्रान्सफर करतोय. TDSला ट्रान्सफर करतो आणि उरलेली अमाऊंट आपण डिबेंचर होल्डरला ट्रान्सफर करतो आणि नंतर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पूर्ण डिबेंचर इंटरेस्ट आपण ट्रान्सफर करतो. तर हे कधी करतो, 2018 मार्च 31ला करतो. 2018 पासून स्टार्ट होणार, 2018 मार्च 31ला आपण ते करतो. तर डिबेंचर इंटरेस्ट पहिल्यांदा इथे डेबिट देणार टू टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. तर आपण काय केलं आहे, टोटल 12 लाखाचं इंटरेस्ट आहे. 12 लाखाच्या इंटरेस्टवरती आपण 1,20,000 रुपये टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आहे. 1,20,000 टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आहे आणि उरलेली अमाऊंट आपण डिबेंचर होल्डर्सला ट्रान्सफर करतो. उरलेली अमाऊंट आपण कुठे ट्रान्सफर करतो, डिबेंचर होल्डर्सला ट्रान्सफर करतो. डिबेंचर होल्डर्सला उरलेली 10,80,000 ही अमाऊंट आपण ट्रान्सफर करतो. आता दरवर्षी आपण हेच करतोय, फक्त इथे आता कॅरीड डाऊन होणार नाही, कारण ही सगळी कशी नॉमिनल अकाउंट्स आहे. डिस्काउंट अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट कॅरी फॉरवर्ड होतो. पुढे ऑब्जेक्टिव्हमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, आपण तो डिस्कस करणार आहोत. तर आता टोटल डिबेंचर इंटरेस्टपैकी आपण डिडक्ट किती केले, 1,20,000 डिडक्ट केले, उरलेले 10,80,000 आपण डिबेंचर होल्डर्सला ट्रान्सफर केले आणि आपण इंटरेस्ट पे करून झाल्यानंतर हे कुठे ट्रान्सफर करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 12 लाख रुपये आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर हे कॅरी फॉरवर्ड करूया. तर हे 12 लाख आपण इथे कॅरी फॉरवर्ड केले. हे P&L ला आपण ट्रान्सफर करूया. ठीक आहे. तर आता या ज्या 3 एंट्री आहेत, TDS कट करायचा, उरलेले पैसे होल्डरला ट्रान्सफर करायचे आणि टोटल डिबेंचर इंटरेस्ट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचे. तर या तिन्ही एंट्रीज आपल्याला 5 वर्ष रिपीट करायचे. ठीक आहे. तर आता 2018 साली झालं, नंतर 2019 साली. 2019 साली या तिन्ही एंट्री आपण केल्या. TDSला ट्रान्सफर केलं, उरलेले पैसे होल्डरला ट्रान्सफर केले आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले. तसंच या 3 एंट्र्या 2020ला करायच्या. या 3 एंट्र्या 2020ला आपण केल्या. नंतर 21ला पण याच एंट्र्या करायच्या. दोन 2021ला त्याच एंट्र्या केल्या. 2022ला पण त्याच एंट्र्या आपण करायच्या. म्हणजे जिथपर्यंत डिबेंचर आपल्याकडे आहेत तिथपर्यंत या एंट्री आपल्याला करायला लागतात. डिस्काउंटचं पण तसंच आहे. जिथपर्यंत आपल्याकडे डिबेंचर आहेत त्याचा डिस्काउंट राईट ऑफ करत बसावा लागतो. इथे पण इंटरेस्ट आपल्याला जिथपर्यंत आपल्याकडे आहे डिबेंचर्स तिथपर्यंत ते पे करायचं आणि मग ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं. ठीक आहे.
आणि शेवटचं अकाउंट जे बनवायचं आहे त्याचं नाव आहे डिबेंचर होल्डर्स अकाउंट. शेवटचं अकाउंट आपल्याला बनवायचं आहे डिबेंचर होल्डर्स अकाउंट. एकदम सोपं आहे ते. आता इथे आपण काय करणार, डिबेंचर होल्डर्सचं डिबेंचर होल्डर जे इकडे आपण डिबेंचर इंटरेस्टच्या डेबिटला ट्रान्सफर केलेत, डिबेंचर इंटरेस्टच्या आपण डेबिटला ट्रान्सफर केलेत, याचा डबल इफेक्ट आपल्याला तिकडे द्यायचा आहे. म्हणजे 2018 मार्च 31च्या क्रेडिटला, 2018 मार्च 31च्या क्रेडिटला इथे लिहायचं आहे बाय डिबेंचर इंटरेस्ट, बाय डिबेंचर इंटरेस्ट 10,80,000. बाय डिबेंचर इंटरेस्ट 10,80,000. Payment of dividend on shares accumulates in case of losses or inadequate profit is payable after payment of preference dividend but before payment of equity dividend. आता याचे ऑप्शन्स बघा. डिबेंचर इंटरेस्ट हे आपण डिस्कस केलं होतं की हा खर्च आहे, म्हणजे सगळे खर्च वजा केल्यानंतर हा एक डिबेंचर इंटरेस्ट आपण वजा करतो आणि तो आपण डिव्हिडंडच्या अगोदर पे करतो. त्याचं उत्तर आहे पहिलं, इज पेएबल बिफोर पेमेंट ऑफ एनी डिव्हिडंड ऑफ शेअर्स. म्हणजे कुठल्याही प्रकारचा डिव्हिडंड पे करायच्या अगोदर आपण हे डिबेंचर इंटरेस्ट पे करतो. आणि दुसरं तो ऑप्शन नाही आहे, आपल्याला दरवर्षी ते पे करायचंच आहे. ॲक्युमुलेट इन केस ऑफ लॉस ऑर ॲडिक्वेट प्रॉफिट, म्हणजे जर प्रॉफिट नसेल किंवा प्रॉफिट कमी पडत असेल तर प्रॉफिट कमी पडत असेल तर आपण काय करतो, प्रॉफिट जर कमी पडला तर आपल्याला डिबेंचर इंटरेस्ट हे द्यावंच लागतं. प्रॉफिट असो किंवा नसो हा द्यायचाच आहे. आणि पुढचा ऑप्शन आहे प्रेफरन्स डिव्हिडंड नंतर पे करतो, तेही नाही, प्रेफरन्स डिव्हिडंडच्या अगोदर पे करतो. त्यामुळे ऑप्शन ए आहे. नंतर एफ हा महत्त्वाचा आहे, तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. एफ परचेस मशिनरी फ्रॉम जी लिमिटेड फॉर अ बुक व्हॅल्यू ऑफ 4 लाख. द कन्सिडरेशन वॉज पेड बाय इश्यू ऑफ 10% डिबेंचर्स ऑफ ₹100 each at a premium of 25%, म्हणजे 25% प्रीमियम आहे. द डिबेंचर्स अकाउंट वॉज क्रेडिटेड विथ, तर डिबेंचर अकाउंट क्रेडिट कशाला देणार, तर इकडे आपल्याला एक नोट बनवायला लागेल. तर नोट कशी आहे, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इक्वल टू टोटल, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इक्वल टू टोटल, अशी नोट आहे ही. तर इकडे ₹100 फेस व्हॅल्यू आहे. त्याच्यात आपल्याला प्रीमियमचे 25 ॲड करायचे, प्रीमियमचे 25 ॲड करून टोटल 125 होणार. तर आता प्रीमियमच्या ठिकाणी टोटलच्या ठिकाणी 4 लाख आहेत, टोटलच्या ठिकाणी 4 लाख आहेत. तर आपल्याला फेस व्हॅल्यूच्या ठिकाणी किती आहेत ही व्हॅल्यू काढायची आहे. तर 100च्या ठिकाणी किती आणि 125च्या ठिकाणी 4 लाख आहे. तर ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 × 4 लाख अपॉन 125, तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार. याची व्हॅल्यू काढूया. त्याची व्हॅल्यू आहे 3,20,000. तर 3,20,000 त्याचं उत्तर आहे, सी उत्तर आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेअरर डिबेंचर्स. तर कुठलंही कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे. दे आर ट्रीटेड ॲज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर पुढे देअर ट्रान्सफर रिक्वायर अ डीड ऑफ ट्रान्सफर, हे चुकीचं आहे. जे ट्रान्सफर करायला डीड म्हणजे ॲग्रीमेंट करावं लागत नाही. त्याच्यानंतर पुढचं जे आहे दे आर ट्रान्सफरेबल बाय मिअर डिलिव्हरी, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे उत्तर बी आहे, त्याच्यासाठी ॲग्रीमेंट आपल्याला करायला लागत नाही. पुढे when debentures are issued as collateral security, final entry for recording the collateral debenture in the books is
तर जेव्हा आपण डिबेंचर कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून देतो तर त्याची एंट्री काय करतो, तर डिबेंचर अकाउंट क्रेडिट आणि डेबिट कॅश अकाउंट, नाही कॅशचा तिकडे संबंधच नाही आहे. बी पण त्याच्यात पण कॅश आहे, डेबिट डिबेंचर सस्पेन्स अँड क्रेडिट कॅश, त्याच्यात कॅशचा कुठेही संबंध नाही आहे. तर उत्तर सी आहे, इकडे आपण डिबेंचर सस्पेन्स अकाउंटला डेबिट करतो म्हणजे ते आपलं ॲसेट बनतं आणि क्रेडिट करतो डिबेंचर्स अकाउंटला, तर सी उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर पुढे when debentures are redeemable at different dates the total amount of discount on issue of debenture should be written off. आता नीट लक्ष द्या, आपण जे मागच्या लेक्चरला डिस्काउंट जो राईट ऑफ केला होता, डिस्काउंट राईट ऑफ कसा केला होता, आपण दरवर्षी जे शेवटचे जे डिजिट होते म्हणजे 20, 16, 12, 8, 4 असं आपण घेतले होते, तर ते काय होते, एव्हरी इयर बाय अप्लाइंग द सम ऑफ इयर्स डिजिट. तर सम ऑफ इयर्स डिजिट पहिलं उत्तर आहे, त्याला आपण दुसरं स्ट्रेट लाईन मेथड नाही वापरत आणि पूर्ण वर्षी टोटल पूर्ण अमाऊंट पण ज्या वर्षी रिडीम करतो ते आपण वापरत नाही ना, दरवर्षी थोडी थोडी अमाऊंट कमी करतो. त्यामुळे उत्तर ए आहे की त्याचा रेशो आपण काढतो, सम ऑफ इयर्स डिजिट मेथड हे त्याचं प्रॉपर उत्तर आहे. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.